गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनचे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात अत्याधिक आनंद कधी होतो बरं? जेव्हा एखाद्या मनुष्याला चांगली मनासारखी पत्नी मिळते आणि एखाद्या पत्नीला तिच्या मनासारखा पती मिळत असतो ना, तेव्हा मनुष्य सर्वात आनंदी होत असतो। कारण का? कारण या दोघांचं आयुष्य आहे ना, ते एकमेकांबरोबर ठरलेलं असतं। पण शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे किंवा एखादी पत्नी आहे ना, ती पतीच्या अर्ध्या पापाची भागीदार असते। ती कशा पद्धतीनं अर्ध्या पापाची भागीदार असते ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आणि श्रीकृष्ण स्वारी त्यांच्या या मुकुटामध्ये हे मोरपंख का घालतात ना, ते का लावतात, त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या निरूपणामध्ये मिळणार आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्यानं श्रवण आहे ना त्याच्या मृत्यूपर्यंत करायला हवं। ज्या वेळेपासून समजदार होतो ना, त्या वेळेपासून कुठे कीर्तन काणी पडेल, कुठे कोणता सत्संग काणी पडेल, म्हणजे जिथे भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते आपलं श्रवण झालं पाहिजे। म्हणूनच जो कोणी हे श्रवण ऐकेल त्याच्या घरात कधीही संकट येणार नाही, त्याच्या घरात सदैव सुख शांती नांदेल, त्याच्या घरी देवी लक्ष्मी विराजमान असेल। तुम्ही ऐकलंच असेल की ज्यांच्या घरात रोज भांडणे होतात ना, रोज संकट येतात, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही। आणि ज्यांच्या घरामध्ये सुख शांती असते, सुख समृद्धी असते ना, त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव वास करत असते। म्हणूनच हे श्रवण ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण घरात भांडणं का करू नये, आणि ज्या व्यक्तींच्या घरामध्ये भांडणं होतात ती भांडणं कशी थांबवू शकतो। कारण घरात सुख शांती असणं खूप महत्त्वाचं आहे। कारण जिथे सुख शांती नसते ना, तिथे देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही। जिथे संकट येतात, भांडणं होतात, तिथे लक्ष्मी कधीच वास करू शकत नाही, तिथे फक्त दारिद्र्यच वास करतं ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात किती जरी संकट आले ना, तरी भगवंताचं नामस्मरण सोडू नका, कारण ते तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे। म्हणूनच आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की पत्नी पतीच्या अर्ध्या पापाची भागीदार कशी असते। आणि श्रीकृष्ण स्वारी त्यांच्या मुकुटामध्ये पंख धारण का करतात, तर चला तर आपण आता पाहूया। एक मोर आणि मोरणी जंगलामध्ये राहत होती, आणि मोर आणि मोरणी जंगलामध्ये खूप आनंदाने राहत होते। एके दिवशी मोराने मोराला विचारलं, हे स्वामी, आपण इथून निघून जावं असं मला वाटत आहे, आणि आपल्या समाजातील लोक जिथे राहतात ना, तिथे आपण जाऊया। जिथे अनेक मोरसुद्धा असतील तिथे आपण जायला हवं। मोरणीला म्हणतो, हे प्रिये, तिकडे गेलो ना तर रोज मारामारी होतील, आपण दोघे इथे जंगलात एवढ्या शांत राहतो ना, तिथे जायची काय गरज आहे बरं? पण जेव्हा मोरणीचा आग्रह असतो तेव्हा मोरही राजी होतो, आणि मोरणीच्या आग्रहावरून
दोघेही एका शहरामध्ये उडून जायलाच ठरवतात. ज्या नगरीमध्ये मोर आणि मोरणी जातात ना, त्या नगरीच्या राजाला पशुपक्ष्यांची भाषा चांगलीच समजत होती. त्या राजानं करावशास्त्राचा अभ्यास केला होता आणि या करावशास्त्राचा अर्थ सर्व प्रकारच्या पशुपक्ष्यांची त्यांना भाषा समजत होती. प्रत्येक सजीवाचा आवाज, तो काय बोलतोय ते त्याला चांगलंच समजत होतं. एके दिवशी राजा आपल्या राणीला म्हणतो की त्याला खूप जोरात भूक लागली आहे, तुम्ही मला काहीतरी अन्न खायला द्या. राजाची राणी 36 प्रकारचे अन्न तयार करते आणि एका हातात पाण्याचे भांडे आणि दुसऱ्या हातात त्या अन्नाचं ताट घेऊन राजाजवळ जाते. राणीनं जेवणाचं ताट राजासमोर ठेवताच तांदळाचा म्हणजे भाताचा तुकडा एक खाली पडतो आणि काही मुंग्या इकडे तिकडे फिरत होत्या. मग एक मुंगी त्या तांदळाचे तुकडे घेऊन तिथून निघू लागली आणि राजा बसून ही सर्व घटनाक्रम पाहत होता. लगेच एक मोठी चिंता नावाची मुंगी त्या मुंगीला जवळ बोलावतं. बघा, प्रत्येकाने हे निरूपण आहे ना, एकदम छोटं होऊन ऐका, एकदम मनापासून ऐका. तुमच्या जीवनामध्ये एवढी समृद्धी निर्माण होईल ना, तुम्हाला अचानकपणे वाटू लागेल माझ्या जीवनामध्ये हे घडलंच कसं. म्हणून हे समर्थांची सद्गुरू विचार आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच ऊर्जावान बनवतील. म्हणून आपण पाहत होतो की एक ती मोठी चिंता नावाची मुंगी होती. त्या मुंगीला जवळ बोलवते आणि म्हणते, प्रिय सखी, मला हा तांदूळ दे आणि तू दुसरा तांदूळ घेऊन ये. राजा त्यांचे म्हणणं पूर्णपणे ऐकत होता, कारण राजाला प्रत्येक पशुपक्ष्यांची भाषा समजत होती. म्हणूनच राजा बसून ते सर्व काही पाहत होता. तेव्हा चिंता मुंगीला सांगते की मी तिकडे जाऊन तांदूळ घेऊन येऊ शकत नाही. राजाला ही गोष्ट कळाली ना, तर तो मला मारून टाकेल. मग चिंता मुंगी, बघा त्या मुंगीचं नाव होतं चिंता. बघा, ती चिंता मुंगी जायला सांगते आणि म्हणते राजाला ही गोष्ट अजिबात कळणार नाही. मुंगी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करते, पण ती अर्ध्यावरूनच परत येते आणि काळजीनं म्हणते, नाही, मी जाणार नाही, मला खूप भीती वाटत आहे. कदाचित राजाला सुद्धा कळेल आणि तो मला जिवंत मारून टाकेल. त्या दोघांकडे बघत होता. राजा हे सर्व कार्यक्रम पाहत होता. राजा आमचा मुद्दामच समजून घेत आहे ही चिंता मुंगीच्या लक्षात आलं. चिंता मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणते, बघ, राजाला आपलं बोलणं समजत आहे. राजाने आपले सर्व काही म्हणणं ऐकलं, म्हणूनच तो आपल्याकडे पाहत आहे. चिंता मुंगी दुसऱ्या मुंगीला सांगते, जर राजाने आपलं बोलणं ऐकलं असेल ना, आणि जर हे बोलणं राजाने इतर कोणालाही सांगितलं तर त्याच क्षणी तो दगड होईल. राजा चिंता मुंगी आणि दुसऱ्या मुंगीचं बोलणं अगदी नीट ऐकतो आणि समजून घेतो. हे ऐकून राजा जोरजोरामध्ये हसायला लागतो. राजा हसायला लागताच राजाची राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते. ती स्वयंपाकघरातून बाहेर येताच राजा तिच्याकडे पाहून हसताना दिसतो. राजाला हसताना पाहून राणी विचार करू लागते की कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच राजा हसतो आहे का. राणी राजाकडे येते आणि म्हणते, राजा, मी काही पाप केलं आहे का. तुम्ही एवढ्या जोरजोरामध्ये का हसताय बरं. माझं काही चुकलं आहे का. राजा राणीला म्हणतो, नाही, अजिबात नाही, काहीच नाही, मी फक्त असंच हसत आहे. पण राणी खूप आग्रह करू लागली आणि ती म्हणू लागली की तुम्ही का हसत होता ना, ते मला तुम्हाला सांगावंच लागेल. राजा पुन्हा पुन्हा नकार देतो, कारण राजाला माहीत होतं की मुंगीनं सांगितलेलं होतं की जर त्याची गोष्ट कोणाला सांगितली ना तर मी दगड होऊन जाईल. त्यामुळं राजाला हे राणीला सांगावंसं वाटत नव्हतं. पण राणीने आग्रह धरला आणि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहिली, तुम्ही का हसत होता हे मला सांगावंच लागेल. हा हट्ट तिने राजासमोर केला आणि जर
तुमचे माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर तुम्ही मला नक्की सर्व काही सांगाल. तुम्ही का हसत आहेत बरं? मला समजलंच पाहिजे. राजा आता धार्मिक संकटामध्ये पडला होता. राजा हा विचार करतो की जर मी हे राणीला सांगितलं तर मी दगड होईल आणि नाही सांगितलं तर मी राणीचा माझ्यावरचा विश्वास उडवून टाकेल. राणी आता खूप आग्रह करत होती. असं म्हटलं जातं ना की स्त्रीहट्ट आणि बाळहट्ट आणि राजहट्ट यांच्यापुढं झुकावंच लागतं. आणि शेवटी राजाला राणीच्या प्रेमळ वाणीमुळं नतमस्तक व्हावं लागलं. आणि राजा राणीला म्हणतो, ठीक आहे, मी तुला सांगेल, पण तुला नंतर पश्चाताप करावा लागेल. राणी म्हणते, आत्ताच तर तुम्ही म्हणत होता की इतकं काही महत्त्वाचं नाही आणि आत्ता तुम्ही म्हणत आहात की मला पश्चाताप करावा लागेल. म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. आणि राणी अजून जास्त आग्रह करू लागली, जर तुम्ही सहमत असाल ना तर मी तुम्हाला जंगलामध्ये घेऊन जाऊन नक्कीच तुम्हाला सर्व काही सांगेल. राजा आणि राणी रथामध्ये स्वार होऊन जंगलामध्ये निघून जातात. आणि जंगलात पोहोचताच राजा राणीला संपूर्ण कथा सांगू लागतो. राजा राणीला जसं जसं घडलेली घटना होती ती हळूहळू सांगत राहिला. तसा तसा तोही हळूहळू दगडात बदलला. राजांनी जशी अर्धी गोष्ट राणीला सांगितली ना तसा तोही अर्धा दगड झाला. तेव्हा राजा राणीला म्हणतो, हे राणी, हळूहळू मी दगडात बदलत आहे, तुला नंतर खूप पश्चाताप होणार आहे. तेव्हा राणी म्हणते, हे राजा, तुमचं सांगणं थोडंसं शिल्लक आहे, कृपया ते देखील सांगा. आणि शेवटी राजानं संपूर्ण कथा सांगून टाकली. आणि शेवटी राजा पूर्णपणे दगडामध्ये बदलला. राणीच्या हट्टामुळं राजा पूर्ण पाषाण होतो. आणि शेवटी राणी रडायला लागते आणि दगड हलवण्याचा प्रयत्न करते, पण जड दगड हलणार तरी कसा? राजा आता दगड झाला होता. राणीला आता राजाने सांगितल्याप्रमाणे खूप पश्चाताप होत होता. राणी दगडाजवळ जाऊन खूप रडते आणि छाती मारते, विणाप करते आणि मदतीसाठी एखाद्या प्राण्याला आवाहन करते. हा सगळा किस्सा आहे ना, मोर आणि मोरणी खूप छान प्रकारे बघत होते. हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं होतं. राणीचा हा विणाप पाहून मोर आणि मोरणीला राणीची कीव येते. आणि मोर आणि मोरणीला म्हणतो, अति केलं ना की असंच होतं. आपण त्या झोपडीत किती आनंदी होतो ना, तू माझं ऐकलंच नाही. आता शहरात आलो. आणि मोरणी मोराला सांगते की राणीला खूप वाईट वाटत आहे आणि आपण तिची मदत केली पाहिजे. ती खूप ओरडत आहे. आपण त्यांना फारशी मदत करू शकत नाही, पण किमान त्यांना धीर तरी देऊ शकतो. याचा अर्थ आपण असं करून त्यांना थोडाफार विश्वास देऊ शकतो. असा विचार करून मोर आणि मोरणी राणीकडे जातात आणि म्हणतात, राणीसाहेब, जे काही झालं ना ते चुकीचंच होतं, परंतु कृपया धीर धरा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. संपूर्ण राज्य तुमच्या मागे आहे. राजा दगडाचा झाला आहे ना, आता तुमच्या राज्याचा कारभार तुम्हाला सांभाळायचा आहे. राणी मोराचे म्हणणे ऐकून म्हणते, मी स्वतःवर नियंत्रण कसं ठेवू? कारण आता माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कारण माझा पतिदेव दगडाचा झाला आहे. आता मी काय करू? राणीचे हे सर्व शब्द ऐकताच मोराने पुढील प्रश्न केला, राजा दगड कसा झाला? राजा तर माणूस होता, तो चांगला होता, पण दगडाचा बनला कसा? राजाने राणीला मुंगीबद्दल सांगितलं. तेच राणी सांगू लागते. राणी मोर आणि मोरणीला एकच गोष्टी सांगू लागते आणि ते देखील मुंगीनं सांगितल्याप्रमाणे हळूहळू दगडामध्ये बदलतात. आणि जेव्हा राणीचे दगडात रूपांतर होतं ना, तेव्हा मोर आणि मोरणी खूपच घाबरतात. राजा तर आधीच दगडात बदललेला होता, आता दोघेही दगडाचे होतात. तेव्हा मोर आणि मोरणी खूप काळजी करू लागतात आणि दुसरीकडे मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात. हे संकट
आपल्यावर सुद्धा ओढावू शकतो. त्यांना काळजी वाटू लागते, कारण याच मुंगीच्या बोलण्यानं राजा आणि राणीही दगड झाले. मोर मोरणीला सांगतो की आता आपल्याला धोका आहे. तेव्हा मोरणी मोराला म्हणते, आपण इथून दूर जाऊयात. तेव्हा मोर मोरणीला म्हणतो, तू वेडी आहेस का? दूर जाऊन आपण काय उपयोग? हे संकट आपल्याला पृथ्वीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये सोडणार नाही. हा धोका आपल्याला कायम राहील. हे जाणून बुजून जरी आपल्या तोंडातून बाहेर पडलं ना, तर आपणही दगडासारखे होऊ. मोर आणि मोरणी खूपच दुःखी होतात, खूपच चिंताग्रस्त होतात. हे दुःख त्यांना रात्रंदिवस खात असतं. असा विचार करून ते जेवत देखील नाहीत आणि झोपत सुद्धा नाहीत. वेदना त्यांना रात्रंदिवस सतावत असते. यांच्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडली तर ते दगड होतील, याची त्यांना खूप भीती वाटत होती. मोर मोरणीला म्हणतो की मला वाटत आहे की जर आपण सर्व मुंग्या नष्ट केल्या तर हे सर्व संपुष्टात येईल, कारण ही जमीन मुंग्यांची आहे. मोर मोरणीला म्हणतो, जर आपण विश्वातील सर्व मुंग्या काढून टाकल्या ना, तर मुंग्यांच्या समस्या संपेल. मोर आणि मोरणीनं हे दोघांनी मान्य केलं आणि त्यांनी मुंग्यांना मारून खाण्यास सुरुवात केली. मोर मोरणीची ही इतकी दहशत झाली की सर्व मुंग्या घाबरू लागल्या आणि त्यांनी जमिनीखाली खड्डा खोदून लपून बसायची सुरुवातसुद्धा केली. मोर आणि मोरणी एवढी पारख ठेवत होते की त्यांना मुंगी दिसली ना की लगेच पकडत होते आणि खात होते. मोर मोरणीच्या त्या दहशतीमुळं एकही मुंगी बाहेर पडत नव्हती. सर्व मुंग्या जमिनीखाली छिद्र करतात आणि जमिनीतच बसून राहतात. बराच वेळ निघून गेल्यावर मुंग्यांना भूक लागते, कारण छिद्रात अन्न मिळत नाही आणि बाहेर अन्न मिळत असतं. मुंगी अन्न घेण्यासाठी बाहेर पडताच मोर त्यांना परत पकडत असे. शेवटी अन्नासाठी आसुसलेली मुंगी वारुळात म्हणजे जमिनीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे भजन गाऊ लागते. भक्ती करत असताना आपण कुठे आहोत आणि कुठे नाही ना, हेही त्यांना कळत नव्हतं. मुंगी कठोर तपश्चर्येमध्ये लीन होते. शेवटी श्रीहरी विष्णू त्यांना दर्शन देतात आणि भगवान विष्णू म्हणतात, मुंगी तुम्ही काळजी करणं बंद करा. तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही मागू शकता. आम्ही तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालो आहोत. मुंगीने अखंड भक्ती केली होती. त्यांनी पाणी देखील पिलं नव्हतं. त्यामुळं भगवान विष्णू खूप आनंदित झाले आणि म्हणाले, तुम्हाला जे हवं आहे ना तुम्ही मागू शकता. तुमच्या भक्तीनं आम्हाला खूप आनंद झाला आहे. मुंगी म्हणते, हे परमेश्वरा, जर तुम्हाला आम्हाला वरदान द्यायचं असेल ना तर आमच्या पोटाला गाठ बांधा, म्हणजे आम्हाला भूकच लागणार नाही, म्हणजे आम्हाला बाहेर जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आम्हाला मोर देखील खाणार नाही. म्हणूनच त्यांनी विष्णूंना विचारलं, हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या पोटात एक गाठ घालू शकता का? तेव्हा भगवान विष्णूंनी तो आशीर्वाद मुंगीला दिला आणि आजही मुंगीच्या पोटाला गाठ आहे. त्यांना पोट नसतं, पण तरीही त्या चिंतेत असतात आणि मुंग्या भगवान विष्णूंना म्हणतात, हे भगवान, आमच्या पोटामध्ये एक गाठ आहे, पण तरीही आम्हाला मोरमोरणीपासून धोका आहे आणि मोरमोरणी अजूनही आमची वाट पाहत जमिनीवर बसलेले आहात. त्यांनी आम्हाला पाहताच ते आम्हाला मारतील. भगवान विष्णू तेव्हा मग मोराकडे आणि मोरणीकडे वळून पाहतात आणि म्हणतात, तुम्ही मुंग्यांची शिकार करणं थांबवा. यात मुंग्यांचा काहीच दोष नाही. जो दोषी होता ना तो राजा होता, कारण राजाने करावशास्त्राचा अभ्यास केला होता आणि त्यामुळंच त्याला सर्व सजीवांची भाषा समजू शकली. त्याचबरोबर त्याला समजत असलेल्या भाषांचे सर्व स्वरूपही बदलता आले. तो पशुपक्ष्यांचं रूप धारण करायचा, पक्ष्यांची संभोग करायचा आणि जेव्हा ते प्राणी पक्षी गरोदर राहायचे ना तेव्हा तो त्यांना सोडून सकाळी मनुष्य बनायचा
आणि मग तो अशा पशु पक्ष्यांना खायला घालायचा ना, आणि मोठमोठ्याने हसायचा. त्यांच्या मूर्खपणामुळेच आज हा राजा दगडाचा बनला आहे. तेव्हा मोर म्हणतो, हे परमेश्वरा, या सर्वात त्याच्या बायकोचा म्हणजे राणीचा काही दोष होता बरं? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की त्याची पत्नी देखील त्याच्या पापामध्ये भागीदारी आहे. कारण जर त्याच्या पत्नीने त्याला थांबवलं असतं तर त्याने इतकं मोठं पाप कधीच केलं नसतं. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेव्हा आपण पाप करत नाही पण आपल्याला समोरचा दिसतोय की तो पाप करतोय, आणि जर आपण त्याला थांबवू शकत नसे ना, तर ते पाप आपल्याला सुद्धा लागत असतं. म्हणजेच जर आपल्याला कुठे वाटत असेल ना की ते वाईट कृत्य चालू आहे, लगेच आपण त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे. हेच सज्जन मनुष्याचं काम आहे ना. नाहीतर आपण त्याची मजा पाहत राहिलो, आपण म्हणत राहिलो मी भक्ती मार्ग करतोय, त्याचे पाप त्याच्यापाशी. पण हा धर्माचं कार्य होत नाही. धर्म घडतो कुठे? जर समोरचा वाईट वागत असेल तर त्याला आपण रोखलं पाहिजे, तरच धर्माचं कार्य होत असतं. म्हणजेच ज्यावेळी राजा हे वाईट कृत्य करत होता त्यावेळी पत्नी फक्त पाहत राहिली. जर पत्नीने त्याला जर थांबवलं असतं ना, तर त्याने इतकं मोठं पाप केलं नसतं. त्यामुळं त्याची राणीही त्याच्या पापामध्ये सहभागी आहे, म्हणून आज ती देखील दगडाची झाली आहे. श्रीहरींनी समजावून सांगितल्यावर मोर त्यांना पुन्हा एकदा म्हणतो, हे प्रभू, राणीने सांगितलेले हे जर आम्ही दुसऱ्या कोणाला सांगितले ना तर आम्ही दगडात बदलू का? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की तुझा हा शाप आता संपला आहे आणि कोणाला सांगितल्यास काहीच फरक पडणार नाही. तुम्ही कोणालाही सांगू शकता, कारण आता तुमच्यापासून तो धोका दूर झालेला आहे. हे ऐकून मोर आणि मोरणी खूप आनंदी होतात. त्यांच्या आनंदाला सीमाच उरत नाही. श्रीहरी विष्णू अंतर्धान होतात आणि तिथून निघून जातात. आणि येथे मोर आणि मोरणीच्या आनंदाला सीमाच उरलेली नसते. कोणताही प्राणी आनंदी असेल ना तर तो सर्वात जास्त नाचायला लागतो. आणि मोराच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं ना. धोका टळला आणि मोराला कळाल्यावर तो आनंदाने नाचू लागला आणि मोरणी देखील जोमाने नाचत होती. पण त्याच वेळी मोराने आनंदाने त्याच्या पायाकडे पाहिल्यावर त्याला दिसलं की मोराचे पाय कुरूप होऊन फाटलेले आहेत. मोर ते पाय पाहून रडायला लागतो. मोर विचार करू लागतो की पूर्वी माझे पाय इतके सुंदर होते, पण आज इतके फाटलेले कसे बरं आणि घाण कसे झाले? माझे संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण माझे पाय इतके भेगा पडलेले आणि कुरूप कसे झाले? हा विचार मोरणी देखील करत असते. मोराचे पाय फाटण्याचे कारण म्हणजेच त्याने खूप मुंग्या खाल्ल्या होत्या, त्यामुळे त्याचे पाय फाटले होते. आजही आपण पाहू शकता, आजही एखाद्या व्यक्तीनं मुंग्या खाल्ल्या ना त्याच्या अंगावर लाळ पुरळ उठतात. जर तुम्ही मुंग्या खाल्ल्या तर तुमचे शरीरही फाटू लागते. साप आपली कातडी का सोडतो बरं? कारण साप मुंगीला खातो आणि त्यामुळं त्याचं शरीर फुटून वेगळं होतं ना. तसंच मोराचं पाय फुटल्यानं ते कुरूप झाले होते. त्यामुळे त्याच्या पायाकडे पाहून मोर आणि मोरणी जोरजोरामध्ये रडू लागतात. मोरणी मोराला धीर देत होती आणि म्हणत होती, जे झालं ना ते झालं, रडून काय होणार बरं? मोर मोठ्याने नाचत होता आणि रडत सुद्धा होता, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मोरणी मोराला थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच्या अश्रू खाली पडण्यापासून थांबवत होती, परंतु तिथे थांबवू शकत नव्हती. मोरणीला हात नसतो ना, पण मोराच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब चोचीने उचलते आणि तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करते. पण कितीही तोंडात ठेवले ना तरीही तो थेंब मोरणीच्या पोटात जातो. अशा रीतीनं प्रत्येक वेळी मोराचे अश्रू आपल्या तोंडात ठेवून पोटात घालत असे आणि मोराला आवरत असे आणि मोर जोर जोरामध्ये नाचत असे आणि रडायचा काही थांबत नसे.
मोराचे अश्रू आणि मोरणीचं प्रेम पाहून भगवान श्री हरी विष्णू पुन्हा प्रकट होतात आणि मोराला आणि मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुमचं प्रेम असंच कायम राहो. भगवान विष्णू म्हणतात की या आशीर्वादाला तुम्ही वरदान समजा किंवा मग शाप समजा. त्यामुळे मोर मोरणी आहेत ना, संभोग करू शकत नाही. कारण जेव्हा मोर नाचतो ना तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि त्या अश्रू मोरणी शोषून घेते आणि या अश्रूंमुळे मोरणी गर्भवती होते. तेव्हा श्रीहरी मोर आणि मोरणीला आशीर्वादसुद्धा देतात आणि म्हणतात की तुझी भक्ती धन्य आहे, तू देखील धन्य आहेस. एक वेळ अशी येईल ना जेव्हा तुझा पंख मुकुट म्हणून परिधान केला जाईल. आणि म्हणूनच असं म्हणतात ना की श्रीहरी जेव्हा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात ना तेव्हा त्या आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतात. या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानं अवगुणात राहू नये, मनुष्यानं सद्गुण कर्म करावेत, मनुष्यानं दुसऱ्याच्या जीवनामध्ये वाईट सोचू नये, दुसऱ्याला दुःख होईल असं वागू नये. पण पती पत्नीचं जर विशेष लक्ष जर दिलं ना तर आपला पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपला पती वाईट वागून जर पैसा कमवत असेल, दुसऱ्याला दुःख देऊन जर पैसा कमवत असेल ना तर पतीने तिथे पतीला विरोध केला पाहिजे. कारण पत्नीला हा धर्म हाच शिकवत असतो की जर आपला पती वाईट वागून जर आपला संसार चालत असेल तर तो पैसा काही कामाचा आहे का? म्हणून आपण कधी कधी पाहत असतो की पत्नी या भक्तिमार्गामध्ये राहते, पत्नी श्रवण करते, उपासना करते, पण आपली घरातील पती असतो ना तो पती वाईट मार्गामध्ये असतो. आणि जर वाईट मार्गामध्ये पती असेल ना तर त्याला आपण सुद्धा भागीदार असतो. कारण का? कारण पतीला योग्य मार्गावर कधी आणलं जातं बरं? जेव्हा आपली उपासना रोज घडेल, परमेश्वराला आपण साकडं घालू की नक्कीच तुमचा पतीसुद्धा एक ना एक वेळ भक्तिमार्गामध्ये लागेल, आपलं सर्व काही ठीक होईल. पण समर्थांनी सांगितलेलं आहे या कलियुगामध्ये परिस्थिती सर्व उलटीच झालेली आहे ना. बघा, दोघेही संसारामध्ये गुंतलेले असतात, दोघंही काम करतात, जॉबवर जातात, संध्याकाळी त्यांची भेट होते, कोण कसं वागतो ना एकमेकांना अजिबात समजत नाही. समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, जर समोरचा जरी वाईट वागत असेल तरी आपण त्याचा अंगीकार करू नये, आपले कर्म चांगले ठेवा. कारण हा कलियुग आहे ना, तुम्ही जर कर्म चांगले केले ना तर नक्कीच त्या कर्माचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण का? कारण या साखर अंधारात खाल्ली ना किंवा उजाडात खाल्ली ती तोंड गोडच करत असते ना, तसेच तुमचे चांगले कर्म असतील, नकळत जरी घडले ना, नकळत जरी होत असतील ना तर त्याचं फळ गोडच मिळणार आहे. त्यामुळं तुमच्या मनामध्ये असं ठरवून घेऊ नका की जर माझा पती वाईट वागत असेल तर त्याचं फळ मलासुद्धा भोगावं लागेल. कारण हा कलियुग आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जर व्यवस्थित वागलात ना, तुमचे कर्म जर श्रेष्ठ असतील तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो की आपला समोरचा कोणी मनुष्य असेल, तो वाईट वागत असेल, त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचं काम आपण करू शकतो. म्हणून जो वाईट वागत असेल त्याला भक्ती मार्गामध्ये आणणं ना ही सर्वात मोठी भक्ती आहे. म्हणूनच चांगले कर्म करा, दुसऱ्याच्या संसारात सुख निर्माण करा, स्वतःचा संसारसुद्धा सुखाचा होईल. तुमच्या जीवनामध्ये किती जरी संकट आली, किती जरी दुःख आली तरी भगवंताचं नामस्मरण करणं सोडू नका. कारण ज्यावेळी संकट येतात ना, दुःख निर्माण होतात, त्यावेळी असं समजून जा भगवंत आपली परीक्षा पाहत आहे आणि एक ना एक दिवस त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही असं सुद्धा विचाराल की माझा अंत भगवंत कधीपर्यंत पाळणार आहे, माझी मृत्यूची वेळ झालेली आहे.
पण मागच्या जन्मामध्ये केलेले कृत्य आहेत ना, त्याची फळं आपण भोगत आहोत आणि भगवंत हीच परीक्षा घेत आहे. म्हणूनच चांगलं कर्म करणं सोडू नका आणि रोज उपासना करा. कारण उपासनेचं सामर्थ्य आहे ना, भरपूर पापांचं साम्राज्य नष्ट करून पुण्याचा वाटा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून निवांत राहा, भगवंताचं चिंतन करा, कधीच वाया जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.